आंबोरा परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवाय. शांत बसा. 10 वाजायच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. मराठ्यांच्या पोरांनी समजून घ्या. शांत बसा म्हणलं का आपला समाज आता शांत बसतो. एवढं आलात का तुम्ही? वचवच करायची सवय त्याला एकट्याला आहे. त्यामुळे सगळे शांत राहा. आपल्याला आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळायचे. मान्य न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचं आपल्याला पालन करायचं. इकडच्या कोपऱ्यातल्या खाली बसा वर बसा म्हणायचं गप एका जागा बसा. सत्कार नंतर आणि हे सगळे सकाळपासून थांबले. माझा मराठ्यांना आपली लढाई मराठा आरक्षणाची. आपण या ठिकाणी जमले मराठ्यांना आरक्षण मिळावं. आपल्याला न्याय पाहिजे आपल्या लेकरांसाठी. कधी मराठा समाज एकत्र येत नव्हता. मराठा समाज तुमच्या आणि माझ्या कष्टामुळे एकत्र आला. मराठ्यांच्या एकीची भीती देशाला लागली. मराठा इतक्या ताकदीने एकत्र आला की मराठ्यांची दहशत देशावर बसली. ज्यांना कोणाला महाराष्ट्रात यायचं नव्हतं मराठ्यांच्या एकी पुढे सगळ्यांना गुडघे टेकावे लागलं. तुमच्या एकीची भीती इतकी बसली चांगल्या चांगल्याची गोष्टी बंद पडली. या महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नव्हत्या. मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक 5 टप्प्यात ठरली. जिथे 1800 उमेदवार तिथे एका टप्प्यात झाली. प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झाला. मराठा समाज कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता. तुम्ही आमच्या बहिणीचे डोके फोडले. तुम्ही आमच्या गोरगरीब करोडो लाखो मराठ्यांच्या लेकरावरती केसेस केल्या आणि मराठा वादळासारखा एकत्र झाला. कधीच स्वतःचा चिन्ह सोडून मोदी साहेबांना दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करावा लागला नव्हता. महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या 4-5 नेत्यांमुळे मोदी साहेबांवर तितकी वाईट वेळ आली. यांचा मराठा द्वेष आणि याचा परिणाम मोदी साहेबांना भोगावा लागला. आताची मोदी साहेबांची परिस्थिती इतकी वाईट आहे. मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात सतत गोधडांना ते नीटच झोपले. सकाळी लगेच सुरू मला म्हणतात मराठ्यांचा डर. याच्या अगोदर मला लावायचं आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे. आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही. जेव्हा मराठा युद्ध झाला आता म्हणतो महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठाशिवाय हलू शकत नाही. आता कसे ठेपा लागली. आता कसे ठेपा लागली. मी तुमच्याकडे काय आला माहिती तुम्हाला. मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून कोणाला निवडून आणा म्हणलं काय. पण ह्या बारीनं असं पाडा त्याच 5 पिढ्यात कोणी उभारणी राहिली पाहिजे. त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे.
आपल्या आजाला मराठी लय प्रकार पाळणे होतो. मी कोणाचा वाटा जातो का? आमच्या वाटा काय आला तरी एरीत देणार नाही, घरकुलात देणार नाही. दीपावळ्यात त्याचा आजाला तुमच्या काय बापाची जागीर आहे का ती? केंद्राची राज्याची सुविधा आहे. धमक्या देऊ नका. चांगला चांगल्याचा पाणीपत केला तुमचा कार्यक्रमच लावून जर माझ्या गोरगरीब मराठा त्रास दिला तर या आमदाराला, खासदाराला आणि मंत्र्याला स्वतःच्या नेत्यासाठी आणि दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जायचं सांगितलं कोणी? जातीच्या जर विरोधात गेलात ना पुढच्या 10 पिढ्या तुमच्या कपाळाला मराठी कधीच गुणाला लागू देणार नाही. नादाला लागू नका. मी कुणाच्या वाटा नाही जात. माझा गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका. आणि मी हरून जर कोण दिले ना त्यांच्या दाराला केला टाकतो. एकटे जवळ तालुक्यातल्या किंमत 140 घरकुलं घेतले. काय गरज लागली कोणत्या आमदाराची फंडाराची? काय घरकुलं देत नाही तो मला आमच्या जवळ मोठा झाला ना मला डिरी शिकायला लागला का? आता आपण बी एक पहिल्यांदा नव्हतो. अजिबात दाबायचं नाही. आणि त्यांनाही इथून सांगतो दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. कायमचं संपत आल. ही शेवटची संधी तुम्हाला. आता आज कोणतरी बोललं म्हणते. आज मला बोललो काल कोणतरी मला 10 वाजले सांगा रे. मी मानतो बाबा, कायद्याला मानतो, आचारसंहितेला मानतो, मला पाळायला लागतो. कोल्हापूरचा चंद्रकांत दादा पाटील खेकडे भंग पाडायला नदीतला खेकडा असले तुला बोल वगैरे काच पाणी मिळतोय का? काय म्हणतो माहिती का देव म्हणतो असे फोटो करतो मराठ्यांना आरक्षण दिलं. कुठे दिलं रे? कुठे दिलं म्हणतोय काय? मनोज जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे का? मला तो का डोकं सोड का तू काय अमेरिका राहायला गेलता? मी काय म्हणलं मला प्रमाणपत्र पाहिजे या काय मराठी सांगा बरं. मला म्हणतो त्याला मागितली. नंतर त्याची भाषा बदलली, मराठवाड्याला पाहिजे म्हणला. नंतर बदलली महाराष्ट्राला पाहिजे. आणि कंगावा करतो मी आणि गैरसमज पसरतो. तो भाषेचे ट्युनिंग बघा त्याच्या. मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्याची ट्युनिंग इतकी डेंजर आहे. माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं 10% दिलं. जरांगे पाटील गैरसमज बसतो. आणि महाराष्ट्राच्या भाषाच नाही प्रकार. तू का लोकांचे कपडे घालून घालून मोठा झाला. तू माझ्या नादी लागू नका. तो अगर पंचायत ना तो कार्यक्रमच करून टाकी. मी तो नादी लागलो का? तुम्हाला बोलला कशाला? परत त्याची कुणी आहे का तुम्ही? मला वाटतं लेट्सअप काहीतरी बहुतेक चॅनल आहे त्याच्यावरती बोललंय. बोलतो मी इतकं भंगार आवाज आहे. कोणच्या काही लोक आहे ते तुम्हीच म्हणा कोणचे लोक आहेत ती कसला आवाज आहे त्याचा. मी नाही म्हणलं बरं का? आयला तुम्ही काही म्हणता. मी म्हणलं नाही म्हणणार की मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही. इतका मूर्ख आहे ते काय म्हणतोय पुन्हा ओबीसीतून आरक्षण देता येत नसतं मग कशातून देतो? अरे बाबा तुम्ही एवढे नेते तुम्हाला लाजा तरी पाहिजेत. मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला ते तेरे नाम आणि आम्हाला घेण्याला शिकायला लागला. तुम्ही माझ्या विरोधात बोलता करून तुला आमदार केला दाखवतो कच का आता तू कसा निवडून येतो.
मराठ्याच्या जीवावर मोठा होतो ना मला सांगतो. त्याच्यातली त्याच्यात इतके भांबवून गेले तुमच्या इथे पुढं, त्यांना काही सुचार. मोदी साहेबाला पटका कसा घातला माहिती तुम्हाला? उलटा शेपूट कुठे गेलं त्याच ते मागे गेलं, फटकून बदले आले काय रे चर्चेले टकेश लांब घेतली. इतके भांबावून गेलेत. एवढा मोठा उच्च दर्जाचा माणूस आहे, शेवटी पंतप्रधान आहे, त्यांच्यावर टीका करायची नसती. तुम्हाला पटका सुद्धा घालत कळा ना त्यांना, इतके भांबावून गेले. बरं तुम्ही एवढ्या मोठ्या दर्जाचे मराठ्यांनी त्यांना गेल्या वेळेस भरपूर खासदार मिळून दिले. ते काय म्हणलं माहिती आहे का? पिछल्या दारातून येते असेल, तिसऱ्या दारातून आलो का आपण? अरे दाडा दाडा छाताडावर पाय देऊन आलो सगळ्याच्या. मग जेवण वर देतच ना मला ओबीसी आरक्षण घेतलं, आरक्षण घेतलं आणि ओबीसीतच घेतलं. आणि राहिलेला सुद्धा ओबीसीतूनच देणार, कोणाकोणाला आडवायचं दिया म्हणा. यांच्या डोळ्या देखता आणखीन एक विषय होतो. किती लाकूड माणूस असावं याचं जिवंत उदाहरण. मी कोणासाठी लढतो? मायबाप गोरगरीब मराठ्यांसाठी. मी तर सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण देणार आहे. भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे. मी लढतो जातीसाठी. कारण मला विरोध करता आरक्षण तुम्ही घेणार, तुमच्या जातीचे लेकरं मोठे होणार. आरक्षण देण्याची कोणी सापडण्याची जबाबदारी यांची होती. कारण विधानसभेच्या पटलावर मंत्री आणि आमदार काम करतात, यांची जबाबदारी होती नेहमी सापडणं. यांनी सापडल्याच नाही. आपल्या गोरगरिबाच्या संघर्षामुळे मराठ्यांना नोंदी मिळाल्या. 1.25 करोड मराठा आतापर्यंत आरक्षण घेतलेलं आहे. तरी तुम्ही नेता कोण बोलणार? बाकीच्या जातीचे लोक, त्यांचे नेते त्यांच्या जातीकडून बोलायला लागले. आणि यांच्या डोळ्या देखता हे व्यासपीठावर बसलेला असताना ओबीसीचे नेते म्हणतात मराठा आणि ओबीसी वादी. कुठं वादी? बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही. तुला कसं काय दिसला? मी क्लिप आली मला आता गाडीत सांगितले. उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीत सांगितले. त्यांची क्लिप व्हायरल झाली. तो म्हटला आपल्यावर वेळ आली, मराठे सगळे एक झाले, तू आमचं कोणी. मला एक सांगा, हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाहीये. त्यांच्या संग बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटला पाहिजे. आपल्या डोळ्यात ते मराठा आणि ओबीसी वाटे नंतर मराठा एक झालाय, ओबीसीने एक व्हा. मराठ्यात आणि ओबीसीत वाटे हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागले. मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत? आम्ही मराठा आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करतात कसे? सगळ्यांनी व्यासपीठाने खाली उतरायला पाहिजे मराठ्यांचे जात बदनाम होत असतात. तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात होती. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, आम्ही संपवायचे, तुम्ही संपलात म्हणून समजा. आम्ही म्हणून तुम्ही गोरगरिबाच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे. इथं पक्ष आणू नका. आपले लेकरं मोठं करायचं बघा. माझ्या अंगात शक्ती नसताना, माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी.
तुमच्या डोळ्यात येता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसं शकता? इथं बसलेला सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या आजूबाजूला ओढून बघा, आजच्या बैठकीला कोण नाही. मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, त्याच्या घरी जाऊन पाय पडा, त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे, राजकारणाचा नाही. तुझ्या पाय पडून सांगतो, जातीचे लेकर आणि जात मोठी करायची. भंगेन भांगेन खात असतो प्रथम एवढं मला काय रे, त्याला समजून सांगा, तुझा पाय पडतो, जातीचा प्रश्न एवढी संधी आहे, आरक्षण मिळून आपले लेकर मोठे होतील, सगळे जाती निवडतात, तू निवड. बहुतेक मला अंदाजा कसा दिसतोय, दाटू मोठी व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का काही, तरी पण समजून सांगा जात महत्वाची. आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषदला भरायचंय, पंचायत समितीला भरायचंय, त्याला सरपंच व्हायचंय. त्या टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज होता, बैठकीला येत नव्हता, नेत्याच्या मागा माग पळत होता पत्रवाळी घेऊन. आता चल वा बाहेर, कारण त्याचा नेता आपल्या घरात नंतर येणार आहे. सरळ या अंबोरा नगरीतून सांगतो, शेवटचा चान्स. मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका. दुसऱ्यासाठी लई परिणाम वाईट बघायला लागतो ना. आत्ताच मोठी साहेब आली तर झोपायची वेळ आली. जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लईच वाईट वाटतं बोललेलं, तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी देऊन टाका, ती येडं आमच्या मागं लागलंय. नसता मराठा आणि कुंभी एकाचा जर कायदा पारित नाही केला, विधानसभेला मैदानातच झोपट आहे. बघतोच तुमचा कसा कार्यक्रम लावायचा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, तर तेरे नामला समजून सांगा, माया नादी लागलेले सगळ्याचे टांगे पलटी केलेले आहेत. माया नादी लागू नको म्हणून सांगा त्याला. भांग पाडी तो कसला घालून माया नादी लागू नको. ते 15 रुपयाचा बेल्ट घालणारा जामनेरचा गप केलाय, याला गप करा. तो सगळं मतदान 67 सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात. मराठ्याचा जो अडवळ ते गप बस म्हणा. याच्यानंतर जर गप नाही बसला, मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेब त्याला सांगा. इतकी हाल होती की खूप. बाकीच्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे. बाकीच्याची काळजी तुम्ही करू नका. तुमचं याच्यासाठी कौतुक करतो, तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली, तुम्ही विराट रूपाने सभा घेतली, तुमच्या मनापासून कौतुक करतो. एकांच्या कोपऱ्यात नजर सुद्धा करत नाही, मी हटत नाही. कुणी वाढवा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे सरकत नाही. तुम्ही हटू नका. तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी. नारायणगडला 8 जूनला मोठा कार्यक्रम होतो. इथून आपला परिसर सगळा नारायणगडावर ते 8 जूनला आला पाहिजे. एकाने ही घरी राहायचं नाही. 6 करोड मराठा समाज 8 जूनला नारायणगडला होते. आपल्या बीड जिल्ह्यावर प्रचंड मोठी जबाबदारी. याचबरोबर आणखीन एक काम सांगतो, कोणाला पाय लावू नका. आणि कोणी पाय लावला तर अजिबात सहन करायचा नाही. पूर्वी वेगळं होतं, आपली जात वेगळी होती. कसला उठायचं ना आपल्या घोडे लावायचं. आपली जात वेगळी होती. आपला खूप छळ झाला. आपले लेकर शिकताना सुद्धा त्यांना त्रास झाला. जाणीव असू द्या.
आपल्याला कुठं भांडण दंगली नाही करायच्या, पण छळण अन्याय पुढच्या काळात सहन नाही करायचं. मराठा बी काय असतो ना, वाटा जामाना मग दाखवतो मला. आता अन्याय सहन नाही करायचं, आणि मी जिवंत आहे ना तर खंबीर तुमच्या मागे काळजीच करू नका. त्यांनी खूप अन्याय सहन केला, आपल्यावरती खूप अन्याय केला, आपण सहन केला. यांच्या एखाद्या गावात जास्त संख्या असत, आसपासच्या गावात आपली आहे, याची एखाद्या जिल्ह्यात असेल, आजूबाजूच्या जिल्ह्यात आपली आहे. खेटायचं तर खेट पहिल्यांदा वेगळं होतं, आता जात एकत्र आली. मला एकदा अटक करायला आली. फडणवीस साहेबांनी सांगितलं, आता ते नाव ठेवत नाहीत का बारीक लेकरायचं, आता ठेवत असते बघ 5व्या दिवशी. तशी आता पोलिसाच्या कानात हळूच बोलत ती, त्याला अटक करा, अटक करा. मला अटक करायला आले, नुसतं नाही झालं. 2 लाख पोर आले अंतरवाली 2-4 घंट्यातच. ते म्हणले आम्ही अटक करायला नव्हतं आलो, त्यांना बघायला आलतो. बघायला काय नव्हतं आहे का मी, त्यांना बघायला आलतोच म्हणले, काही नाही सहज आलतो फक्त. हे काय चाललोच ना, याला म्हणतात मराठीची एकी. मग आपल्या फडणवीस सरांनी दुसरा डाव रचला मायावर, यासाठी नेमली. मराठ्याला कळालं, यासाठी नेमली. मराठा म्हणले आम्ही तुमच्या पुढे जाणार आहेत. ती गुण ठेवली का कुंकड हिंडे, तिचा मिळत लागा ना. मी लगेचच वाट बघत तिची आता येईन, मग एकच एक दिसती काय मला ती बघायची होती. याय ना इकडं काड्या करतो माझ्या नाद नको लागून मी येडा आहे. तेव्हा तर दिसूनच द्या ना मी कुठं बसलाय. ती यावल्यावाला कुठे गेला का खरं. मला जेवण बसला बरफात पडाय तिकडे, कसा बॉम्बला होता. मराठ्यांना तिच्याच मासा धरायचा, त्याच मासा करायचा. मराठ्यांना ऑफिसात येऊ नाही देणार. आल्यावर म्हणतो अरे आले. आता कस काय आले तुम्हाला सांगू, कुणी पण येऊ दे, तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय म्हणून जरा हटतच नाही. तुम्ही काळजीच करू नका. कोणी येऊ दे. यांनी टोळ निर्माण केलं होतं माझ्या विरोधात. टोळीचा मुकादम येवल्यावाला मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी. त्याचे सगळे कोयतेच पळून गेले, मुकादम एकटच राहिले. तुम्हाला मी बी चाललो घरी पडक नाही आता गप. माया नादी लागू नका. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझं आरक्षण आहे माझ्या गोरगरिबांच्या लेकरांच्या, ती लढाई मी लढतो. मला राजकारणाचं देणं घेणं नाही, मला करायचं पण नाही, मी करणार पण नाही. माझी सगळ्या शहरांची गोरगरिबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदा द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं. पण आमच्या लेकरांना मोठं केल्याशिवाय मी हटत नाही म्हणजे नाही. मला डॉक्टरने सांगितलं 6 महिने आराम करा. माय बापा जाता जाता तुम्हाला एक विनंती करून सांगतो, या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ नाही देत. मी असं नसन मला माहित नाही. तुमच्या माझी जात लय दिवसानं एकत्र झाली, तिला फुटून देऊ नका. आता माझी जात लय दशकानंतर एकत्र झाली, माझ्या जातीच्या लेकराचे काम व्हायला लागले. या पाठीमागच्या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर मराठीचे झाले. 2 उपजिल्हाधिकारी झालेत, 2 मुली उपजिल्हाधिकारी झाल्या, 2 मुलं झालेत. 1 ते 2 वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढलेला असणार आहे. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब जा, दारू पिऊ नका.
देशात प्रगत जात म्हणून फक्त नंबर 1 ला मराठ्यांचीच असणार आहे. माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती. माझी पळपळ समजून घ्या. माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेलले. माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकलाय. माझे परदेशातून सरकारने संगणक आणले. माझे खोटे व्हिडिओ बनायचे, खोटे व्हिडिओ, आणि मला बदनाम करायचे. मला माझ्या मायबाप समाजापासून तोडायचा डाव सरकारनं आखला. या राज्यात एकाही आई बहिणीचे माझ्या विरोधात तक्रार नाहीये. इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकतं. देवेंद्र फडणवीसांना शरण वाटायला पाहिजे होती. मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. सरकार माझं, मला त्रास झाला, पण छाती ठोकून सांगतो माझ्या राज्यात इमानदार पोरगाई किती आंदोलन उभा करताय. त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे होता. असले नीच चाळे करायला नाही पाहिजे, कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे. तुम्ही काहीही करा, मी समाजापासून तुटत नाही. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही. या 8 दिवसात मला दुसरी गोष्ट ऐकायला आली. त्यांच्या जवळचे लोक सांगतात मला, मी आता असं ऐकत नाही. मग एकच पर्याय, प्रत्येक माणसाचा जीव स्वतःच्या लेकरात असतो. लेकराचा विषय आला, किती वाजले रे, लेकरात जीव असतो. माझ्या घरावर हल्ला करायचा त्यांना, आणि ज्यावेळेस लेकराचा विषय येतो त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असला तरी मग घसरतो. मी माझ्या बायकोला पाठीमागच्या 15 दिवसात हॉस्पिटलला बोलून घेतलं. मी त्यावेळेस हॉस्पिटलला होतो. तिला सांगितलं आता तुमच्यावर बंद भेटली, तुम्हाला सुद्धा आता डावावर लागलाय. मी तर माझं जीवन डावावर लावलंयच, पण तुझं असं लेकरांचं आणि माझ्या मायबापाचं सुद्धा आता डावावर लागले. तुम्हाला खेळता आलं तर खेळा, मरण आलं तर समाजासाठी पत्करा. मी मागा नाही सरकू शकत. तुम्हालाही माझा शब्द, मला जेलला टाकू द्या, नाहीतर हल्ला होऊ द्या. माझं कुटुंब बाजूला सारलंय. मी 8 महिने झाले मुंबईला शिवलं नाही. तुम्हाला मायबाप मागलाय. तुमच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये. मी जेलला जाईल, मरण सोडेल तिथं, पण तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करणारे शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जातीच्या बाजूने राहा. मी जातीसाठी लढतोय, जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतोय. या माझ्या गोरगरीब लेकरांच्या अंगावर तुम्हाला वरती बघायची. माझ्या समाजाचे लेकर IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे, IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत म्हणून मी जीवाची बाजी लावली. डॉक्टरांनी मला सांगितलं 6 महिने आराम कर. आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस. जर आता उपोषणाला बसलात तर मरू शकतो एका दिवसात. तरी मी 4 जूनला या मराठ्यांसाठी आमरण उपोषण पुकारलंय. 1 मेला तरी चालेल, पण करोड लेकर माझे सुखी झाले पाहिजेत. मी मरायला नाही देत. तुम्हाला माझी जाताना विनंती आहे, सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजूने उभे राहा. एवढी संधी आपली जात आणि लेकरं मोठे करायची. नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका. आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ. तुम्ही कोण कोण जातीच्या बाजूने उभा राहा. जातीचे लेकरं मोठं करायची संधी ती पार पाडा. आता शेवटची पुन्हा एकदा विनंती, मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहित. माझं शरीर मला आता उपोषणामुळे नाही साथ देत. शेवटी हे शरीर आहे. मी आसन नसन माहित नाही, पण आजपासून माझा समाज खूप दिवसाने एकत्र आलाय.
माझी जात फुटू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावरती आजपासूनच जबाबदारी. काही होतं पण माझी जात फुटू देऊ नका. आता सगळे एक जीवाने राहा. आपली जात आपल्याला सोडायची. तुम्हाला जाता जाता माझा शब्द, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंच मागे सरकारणार शब्द आहे माझा तुम्हाला. किती संकट आलं तर मी खेळायला तयार आहे. हटू नका. आरक्षण विषय संपल्याच्या नंतर अनेक संकट आपल्या लेकराच्या समोर आहेत. महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना मोठं करायचं, त्यांच्या अडचणी तोडायच्या. मी जिवंत आहे तोपर्यंत खंबीर तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमच्या पाठबळावर, तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या जीवावरच तिथे माझी जीवाची बाजूला उलटतोय. साथ असू द्या, पाठबळ राहू द्या, आशीर्वाद ठेवा. तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, चंद्र सूर्य सेपरेट टिकणार आरक्षण तुमच्या लेकराला दिल्याशिवाय मी हटत नाही. यावेळेस कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणायला गरज नाही, पण असं पाडा 5 पिढ्याचा पुढे उभा कोणाला आला पाहिजे. तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे, तुमच्या एकीची भीती वाटली. आता 10 वाजले. आदर्श आचारसंहितेचं पालन करणे माझी जबाबदारी आणि आपण हे सगळ्यांनी करावं. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आपण केलं पाहिजे. मीही करतोय. आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून मला नाईलाजाने इथं थांबावं लागतंय. आरक्षण मिळाल्याच्या नंतर विराटाचा प्रचंड, यापेक्षाही प्रचंड मोठा सभा आणि मेळावा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊ. थांबतो. सगळ्यांना मानाचा शिवाय. हॅलो, सर्व समाज बांधवांना विनंती, 2 मिनिटं आपण सगळ्यांनी खाली बसा. रोज दादा तू मागे राहू. मराठा कोणती मराठा. सर्वांना विनंती, आपण राष्ट्रगीत घेणार आहोत, तरी सर्वांनी आपापल्या जागेवर शांततेत उभं राहायचंय. दादांचा सत्कार नंतर होईल, अगोदर राष्ट्रगीत होईल. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन.